भारताच्या परराष्ट्र धोरणाला एक मोठं यश आलेलं आहे। संयुक्त राष्ट्र संघात अमेरिका, रशिया, फ्रान्सने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे। त्यामुळे एकूणच भारताच्या परराष्ट्र धोरणाला एक मोठं यश या ठिकाणी मिळाल्याचं कळतंय। अमेरिका, रशिया, फ्रान्सने मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी करण्याचा प्रस्ताव या ठिकाणी संयुक्त राष्ट्र संघात ठेवण्यात आल्याची माहिती मिळते आहे। त्यामुळे एकूणच आणि याच संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, खरं तर भारताच्या परराष्ट्र धोरणाचं एक मोठं यश या ठिकाणी म्हणता येईल। बरोबर, हे एक मोठे यश आहे परराष्ट्र धोरणाचं। ज्या पद्धतीनं UN सिक्युरिटीची जी बैठक सुरू झालेली आहे, 2 दिवसापासून ही बैठक सुरू आहे, त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीनं फ्रान्सच्या वतीनं हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता की अझहर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावा। या प्रस्तावाला आता अमेरिका आणि रशियाने देखील पाठिंबा दिलेला आहे आणि याच प्रकारचा प्रस्ताव त्यांनी देखील ठेवलेला आहे। आता फक्त यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे आहे की जे चीन सारखा जे देश आहे त्याचा जर पाठिंबा मिळाला तर त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी अझहर मसूदला घोषित करता येईल। पण सध्या जे ज्या प्रकारची परिस्थिती आणि ज्या पद्धतीने भारताचा आंतरराष्ट्रीय धोरणावर ज्या पद्धतीने त्यांनी विविध राष्ट्रांसोबत चर्चा केली आहे त्यानुसार चीन देखील पाठिंबा देण्यात या प्रस्तावाला पाठिंबा देईल अशी चर्चा आहे। त्यामुळे होऊ शकतं की येणाऱ्या काही दिवसात अझहर मसूद हा आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होईल। अगदी प्रशांत, आणि अशीच अपडेट आपल्याकडून वेळोवेळी घेत राहू। तर आणखीन एक याच पार्श्वभूमीवरती एक महत्त्वाची अपडेट आपल्या हाती येत आहे, ती म्हणजे पाकिस्तानचे वित्तमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांचं एक महत्त्वाचं विधान समोर आलंय। सध्या भारत आणि पाकिस्तानात जी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे त्या परिस्थितीतून तोडगा निघाला तर आम्ही पकडलेल्या पायलटला मुक्त करण्याचा विचार करू शकतो, असं विधान या ठिकाणी पाकिस्तानचे वित्तमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलंय। तर सध्या निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीतून तोडगा निघाला तर आम्ही पकडलेल्या पायलटला मुक्त करण्याचा विचार करू शकतो, असं विधान पाकिस्तानचे वित्तमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केलंय। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी पुन्हा एकदा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण पाहतोय वित्तमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी हे विधान केले, त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय काढायचा? कारण तोडगा निघाला तर म्हणजे तोडगा नेमका कसा काढायचा? आणि आम्ही तर भारत तर प्रयत्न करतोच आहे, पण पाकिस्तानी सहकार्य करणं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे। ज्या पद्धतीनं पाकिस्तानचे वित्तमंत्री कुरेशी यांनी जे वक्तव्य दिलेलं आहे त्या वक्तव्याचा सकारात्मक जर प्रतिसाद घ्यायचा असेल तर ज्या पद्धतीने काल इम्रान खान यांनी आपलं वक्तव्य दिलं की शांतीच्या मार्गातूनच आपल्याला तोडगा काढावा लागेल। भारत सरकार देखील तोच प्रयत्न आहे। भारत सरकारचा पहिल्यापासून हाच प्रयत्न आहे की चर्चेतून मार्ग निघावा, पण याला कुठेतरी आडकाठी करण्याचा प्रयत्न पाकिस्तान करतं। त्यामुळे आता हे दोन्ही देश कसे शांतीच्या मार्गाने चर्चा करून तोडगा काढतात आणि भारत सीमेवरती असलेली तणावपूर्ण परिस्थिती कशी निवळतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती जे वित्तमंत्र्यांनी वक्तव्य दिलं की अभिनंदन वर्तमान जे आपले पायलट आहेत जे काल त्यांना पकडल्या गेले होते त्यांना आम्ही मुक्त करू असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा होता। सोबतच दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे जे जिनेवा कन्व्हेन्शन आहे ज्यानुसार जर युद्ध काळामध्ये जर कुठल्या जवानाला अटक झाली तर त्याला काही काळात सोडावं लागतं असं जिनेवा कन्व्हेन्शन आणि त्या जिनेवा कन्व्हेन्शनवरती दोन्ही देशांनी सह्या केलेल्या आहे। त्यामुळे होऊ शकतं की पाकिस्तानला हे पाऊल उचलावं लागेल। अगदी प्रशांत, खूप खूप धन्यवाद या माहितीसाठी। पाकिस्तानला पाऊल उचलावं लागेल, मात्र पाकिस्तानकडून नेमकी काय भूमिका घेण्यात येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच आपण पाहतोय की आता पाकिस्तानचे वित्तमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय। या परिस्थितीतून तोडगा निघाला तर आम्ही पकडलेल्या पायलटला मुक्त करण्याचा विचार करू शकतो, असं त्यांनी म्हटलंय।